राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या डेली ब्लॉग चॅनल. तर सकाळी सकाळी आपण चहावर ताव देऊन आपण बाहेर पडत आहे, कारण आमचा साई पण आलता. तो चावी मागत होता दुकानाची. त्याला दुकानाची चावी दिली आणि आम्ही बाहेर पडलो. आज आम्ही तांबेवाडीला चाललो आहे. तांबेवाडीला जायचं कारण म्हणजे आज होता रविवार आणि रविवारी खंडोबाच्या मंदिराला जायचं म्हणून आम्ही तांबेवाडीला जात आहे. तसं तर आम्ही अगोदर खूप वेळा गेलो आहे, पण आता ब्लॉगमध्ये पहिलाच वेळा दाखवत आहे. मी आणि आमचा अण्णा बाईक बाहेर काढलो आणि डायरेक्ट पोचलो पेट्रोल पंपावर. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरला आणि गावातनं आम्ही बाहेर पडलो. या पेट्रोल पंपावर बघा पेट्रोल भरून घेतलं आणि मी आणि आमचा अण्णा दोघं बी बाहेर पडलो गावातून. हे बघा, हे बाहेरचा व्हिडिओ आम्ही घेत, पूर्ण बाहेरचं हे नेचरचा व्हिडिओ घेत आम्ही डायरेक्ट पोचलो तांबेवाडीला. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे तांबेवाडीला. तांबेवाडीला एक खंडोबाचं मंदिर आहे, त्याचं दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहे. एकदम असं मस्त वातावरण इथं आहे, बघू शकता तुम्ही. तर चला, सगळ्यात अगोदर तुम्ही या खंडोबाचं मंदिर बघून घ्या. किती भारी आहे. पूर्णपणे जुनं बांधकाम असलेलं मंदिर आहे आणि एकदम निसर्गाच्या सानिध्यात असलेलं मंदिर आहे. पूर्ण जे शिल्पकला आहेत त्या आहेत तसे ठेवलेले आहेत. मंदिराचं कमान बांधकाम हे सेम आहे तसं पूर्णपणे ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात अगोदर आम्ही आत गेलो आणि खंडोबाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आम्ही थोडंसं बाहेर आलो. हे बघा, मूर्ती पूर्ण त्या काळातलीच आहे, त्यांची पूर्ण जपलेली. आता थोडंसं चेंजेस केलेत, पण आहे तसंच पूर्ण आहे. हे बाहेरचं तुम्ही दगडी बांधकाम पण बघू शकता, त्या काळातलं पुन्हा आहे तसं बांधलेलं. थोडेसे आता चेंजेस केलेत भरपूर. आणि हा आतून जर बघितलं तर आता फरशा वगैरे लावलेला. हा जुना फोटो पण मुख्य पुजारीचा आम्हाला तिथं लावलेला दिसला. आणि तिकडंच पाठीमाग त्यांचं मंदिर पण आहे, ते मंदिर पण आम्ही बघायला गेलो. पाठीमागं सुद्धा इथं पुजाऱ्यांचं मंदिर आहे, त्या मंदिरालाच आपण दर्शन घेण्यासाठी चालतो आहे. बघू शकता तुम्ही मंदिराचं दर्शन, पूर्ण मंदिर आहे. जुने मंदिर आहे पूर्ण आहे बघा, लाकडी बांधकाम आहे पूर्ण. इथं पहिल्याचे आर्किटेक्चरवर इंजिनियरचं काम तुम्ही बघू शकता. हे बघा, पूर्ण दगडी बांधकाम आहे त्या काळातलं. हे मंदिराची मेन पुजारी आहेत, त्यांचं हे मंदिर आहे. हा मंदिराचा बॅकसाईडचा पण मी व्ह्यू घेतलेला, मला हा खूप भारी वाटला. पुन्हा एकदा मंदिर पूर्ण दाखवतो तुम्हाला. हे बघा, बघू शकताय गावाचं कसं राहणं असते, कसं असते. हे बघा, यांचं मेंढी वगैरे, मेंढी पालनचं यांचं काम आहे. आणि आजी आता झाडा लागले, बघू शकता ते पूर्ण मेंढीचं हे तिने शेणखत तयार करायचं काम त्यांचं असतं. राहू दे. आमचे छोटा मित्र पण इथं भेटलेला, तो मागच्या वेळी पण आम्हाला भेटलेला. आम्ही मोठ्या आजोबाकडे आलतो. ते काय म्हणते बघा, आज सुट्टी आहे त्याला, काय तर बोलणार आहे ते. अरे बोलते बघा, तो लाजाला आहे. गावाचं वातावरण एकदम मस्त आहे, तर बघू शकता तुम्ही. बघा, एकदम राहणं साधं आहे यांचं, सगळ्यांचं मस्त वातावरण आहे. इथं मेंढ्या वगैरे आहेत. मेन यांचं जे आहे ते पशुपालनाचं काम आहे. इथं मेंढ्या वगैरे आहेत. पुढं शाळा आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय एकदम भारी वातावरण आहे इकडचं. गाई म्हशी, हा इकडचं वातावरण तुम्ही अनुभव घ्या. वातावरण इथलं इकडचं मस्त एकदम. गावातले लोक खूप साधे आहेत. बोलणार त्यांचं वाटतं लगेच त्या मावशी लगेच जीव झाला नाही जो. त्यानंतर मी पोचलो मेडिकलला. मेडिकलला आल्यानंतर आमचा छोटा मित्र पण मामाचे मेडिकल आलेलं आहे. तर आज आपण आमच्या मेडिकलला या, आम्हाला सपोर्ट करा आणि लाईक सबस्क्राईब करा. लाईक, कमेंट आणि